हाय नमस्कार. आज आपण कोलंबी बघणार आहोत. कोलंबी जवळजवळ मी आता 5चा 6वा प्रकार दाखवते. सगळे म्हणतात तुमच्याकडे कोलंबी असते नेहमी वगैरे, पण कोलंबी आम्ही एकाच प्रकाराने नाही, वेगवेगळ्या प्रकाराने करते. आता हे आपण शाही प्रकार बघणार आहोत. जरा असा थोडं काजू वगैरे घेऊन, आता काजू आणि खोबरं पाण्यात भिजत घातले. खोबऱ्याच्या जागेवर तुम्ही मगजच्या बिया असतात त्या घेतल्यात तरी चालेल. त्या नसल्या तर थोडंसं खोबरं घ्या आणि काजू घेतले, ते भिजत ठेवले. आणि हे आलं लसूण घेतले, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे. आता हा आपला मसाला झाला. कोलंबी घ्यायची, कोलंबीला स्वच्छ धुवून धागा काढून तिला आलं लसूण लावायचं. गरम मसाला आहे, तिखट मसाला आहे, आणि हळद. हे सगळं लावून मीठ लावायचं आहे. हे सगळं लावून ठेवून द्यायचं. आता आपण मसाला तयार करून घेऊया. याला लावूया. कोलंबी असली, काही असू द्या, चिकन असू द्या, कोलंबी असं थोडंसं लावून ठेवलं की छान असं चव येते. लिंबू पिळून घेतला. मच्छी असेल तर लिंबू पिळून घेत जा, चिकन वगैरे असेल तर दही लावायचं. आता थोडंसं तेल घ्या, तूप घ्या, काही घ्या तुम्ही. आपण शाही म्हणाले तर जरा असं थोडं तूप वगैरे घेतलं तर आणखीन छान चव. बटर घेतलं तरी, पण आता बटर नको आहे, आता आपल्याला तेल किंवा तूपच हवं आहे. कांदा थोडा परतवून घ्यायचा. थोडे खडे गरम मसाले टाकायचे, जे तुमच्याकडे असतील ते. दालचीन, लवंग, काळी मिरी, चक्रफूल, आणखीन ते त्रिफळ वगैरे काय असं जे असेल त्यातलं थोडा गरम मसाला टाका. नसेल तर तुम्ही तयार केलेला गरम मसाला टाका, नाहीतर जो विकतचा आणता गरम मसाला तो टाका. आलं लसूण मिरची टाका, आपला टोमॅटो कापला आहे तो घाला. असं सगळं हलकं हलकं भाजून घ्या. आता कसं आपण हलकं भाजलं ना, मग आपल्याला नंतर मसाला फ्राय पटकन होतो. आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा आपण बारीक करून घेऊया. तो बारीक करायच्या आधी मिक्सरमधून आपला आधी खोबरं आणि काजू भिजत घातलेले तो आधी बारीक करून घ्या. तो काढून ठेवा आणि मग त्याच्यात हा मसाला घाला. आपण हिरव्या पद्धतीने बघितली कोलंबी, हिरव्या मसाल्यातली, लाल मसाल्यातली, चटणीतली, तवा कोलंबी बघितली. सगळ्या व्हिडिओ आहेत, बघा. जे पुढच्या महिन्यात नॉनव्हेज नाही खाणार आहात त्यांनी बनवा वेगवेगळ्या पद्धतीने. आता आपण मसाला केलेला आहे. आता आपण कोलंबी बनवायला घेऊया. कढईत तेल घातलं, 2 ते 3 चमचे तूप घालूया. इथे तुम्ही बटर घातलं तरी चालेल. आपण शाही कोलंबी म्हटलंय म्हणजे थोडंसं असं तेजपत्ता आणि वेलची टाकली. तुम्ही हिरवी वेलची हवी तर घाला. आपण गरम मसाले बऱ्यापैकी घेतलेत, पावडरचे पण घेतलेत आणि मसाल्यात पण घातलेत. थोडासा कांदा घातलाय, कारण आपले मसाले टाकल्यानंतर असे पटकन जळून जातील म्हणून. लाल तिखट टाकलं, गरम मसाला घातला, हळद घातली. आणि आता आपण केलेला मसाला घालून घेऊया. कोलंबी घातली. कोलंबी पण तेलावरती फ्राय होऊ द्या चांगली.
मस्त अशी पण करून बघा. शाही म्हटल्या ना तर अगदी खरोखरच शाहीसारखीच होते. आता याच्यामध्ये आपण ओले काजू घालणार आहोत. तर ओले काजू नसेल तर आपले साधे काजू थोडेसे तळून ठेवायचे बाजूला, नंतर हे घालायचे. हे ओले काजू आहेत ते मी आता ह्याच्यात घालणार आहे सोलून. आता छान कोलंबी मसाला आपला छान फ्राय होतोय. आपण काजूही घातले त्यामुळे अजून छान असं मस्त वाटते. आता छान तेलाला आपल्या मसाल्याला तेल सुटलं, मसाला असा गोळा व्हायला लागला की आपली कोलंबी झाली. त्यात पाणी घालायचं. थोडी घट्टच असते अशी आपली. आता थोडं झाकण ठेवा. मस्त 5 मिनिट हळू गॅस कमी करा आणि छान होऊ द्या. हे बघा 5 मिनिटांनी आपण झाकण काढलं. आपली कोलंबी तयार आहे मस्त. वरून छान कोथिंबीर वगैरे घालून. बघा आपली शाही कोलंबी तयार आहे. वरून थोडी कस्तुरी मेथी बारीक करून घातलेली आहे. करून बघा, घरात अक्षरशः घमघमाट सुटले. खूप छान होते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान मस्त पराठे बनवा आणि पराठ्यासोबत खा. खूप छान होईल आपली कोलंबी. मस्त आहे. शाही कोलंबीसारखीच लागते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे कोलंबीचे प्रकार करून बघा.